पाण्याची सुबत्ता असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात ऊसाचे उत्पादन अधिक घेतले जाते, त्यामुळे इथं साखर कारखान्यांचं प्रमाण जास्त आहे। श्री दूधगंगा वेदगंगा साखर कारखाना ऊस उत्पादकांना उच्चांकी दर देण्यात राज्यात अग्रेसर ठरलाय। मात्र पहिले प्रदूषण थांबवा, प्रदूषणाच्या विळख्यात असलेल्या बिद्री कारखान्याचे परिसरातील ग्रामस्थांचे काय म्हणणे आहे, प्रशासनाची भूमिका काय आहे पाहू। कार्बनचं जे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा डबल किंवा 4 पटीने वाढलेलं आहे। इतका त्रास आहे आज पण कधी इथून मागं झाला नाही। मला वाटतं क्रशिंग वाढलंय, यंदा काय 10,000 डिस्पॅचिंग केलंय, त्याचाच काही थोडाफार आम्हाला त्रास व्हायला येत नसतो। पण ह्या गोष्टी जर आम्ही इतर मिळून काहीतरी निवेदन द्यायचं म्हटलं तर हे राजकीय याच्यावर जातात, पण आता ते इतकं जास्त आमच्या गळ्याच्या वरती गेलेलं आहे। त्यामुळे आम्ही आता कार्यकारी संचालकांना निवेदन दिलं आहे, त्यांना आम्ही 8 दिवसाचा अल्टिमेटम दिलेलं आहे। जर 8 दिवसात या धुळीवरती आणि बिद्री गावाला जो घाण पाण्याचा त्रास जास्त आहे आणि आम्हाला कार्बनचा, या 2 गोष्टी जर काही कमी करण्यासाठी काही प्रयत्न नाही केले तर 8 दिवसात आम्ही कारखान्याला गेट बंद करणार आहोत। काय तीव्र भावना आहे। जर म्हणजे प्रत्येक खाताना जेवताना पाण्यात प्रचंड प्रमाणात कार्बन या ठिकाणी सगळंच काही राधानगरी भद्रगड फक्त जर बघत असतील तर आमच्या तालुक्यात काय बोंबलायचं काय आणि आम्ही मरायचं काय? मग मरायचंच असेल तर इथे येतो आम्ही, कारखान्याच्या गेटच्या समोर येतो, ग्रामोदून पितो आम्ही आणि आम्ही मरतो। अहो हे घाण पाणी आणि कार्बन खाऊन आमची पोरं मोठी झाली। आता आमची पोरं येईन आल्यात गावाकडे, ते 10वी पास झाले की कुठं तिकडे मुंबई पुण्याला जायला लागले। कमी करा प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण, हवेचं हे आम्ही हात जोडून विनंती करतो। एक मिनिट थांबा। पाण्याचं आणि हवेचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतंय, याबद्दल तुम्ही किती दिवसात प्रशासनाला ऐकणार आहे? 8 दिवसांनी अल्टिमेटम देतो, नाहीतर आम्ही हात जोडून सांगतो, आम्ही दारात भरतो ग्रामोदून। याच्या आधी पण 2-3 वेळा आम्ही निवेदन दिलं होतं याच्याबद्दल। हे याच्यावर काही निवेदन नाही। पाणी किंवा वडीचं पाणी जर गेलं तर तिथं आम्ही आता म्हणजे बेबी कारखान्याला निवेदन दिलं, ह्याचं कारण आणि केमिकलचं पाणी जर काय तर पाणी तर आलं जर पाणी आले तर आम्ही काय करणार आहे की कारखान्याला टाळेबंदी रात्री 12च्या पुढे सोडायचं लोक सर्वसमाज झोपलेल्याचा पुरापूर फायदा उठते। पाणी देखील म्हणजे हवेचं प्रदूषण नसून पाण्याचं देखील प्रदूषण भरपूर प्रमाणात होते। म्हणजे त्यामध्ये कमी करण्याचा प्रयत्न जवळजवळ 90-95% आम्ही केलेला आहे। जे इन्स्टॉलेशन केले त्याच्यामध्ये भविष्यामध्ये ते अजून होऊ नये त्यासाठी आम्ही सदरच्या कंपनीच्या बॉयलरचे जे काय आहेत एक्सपर्ट आहेत त्यांना आपण या 8 दिवसामध्ये बोलवलेलं आहे। त्यांच्याकडनं आपण ओपिनियन घेऊन त्याच्यामध्ये आणि मॉडिफिकेशन अशा प्रकारचं करून जे काही कमी करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। त्याप्रमाणे आता ह्या चालूमध्ये काही गोष्टी ज्या शक्य होत्या त्या आता आपण ऑलरेडी ते इम्प्लिमेंट केलेले आहे। आता जे काय त्याच्यापेक्षा आपल्याला जे काय एखादी मशिनरी बदलायची आहे का त्यामध्ये ॲडिशनल नवीन पार्ट बसवायचे असेल तो बॉयलर किंवा ही कारखाना बंद झाल्याची आपल्याला काही गोष्टी करता येईल, ते आम्ही बंद झाल्यानंतर तातडीने हातामध्ये घेणार आहे आणि त्याप्रमाणे ते आपण कंपनीच्या लोकांना या आठवड्यामध्ये बोलवलेलं आहे। त्रास म्हणजे काय असं आता कारखान्याचा बंदी असल्यामुळे काय कोंड्याचा त्रास होतोच कारखान्याचा। हा कारखाना चालू झाल्यापासून आम्हाला धुळीचं, बगॅस, कार्बन आणि रस्त्यावरील धूळ ही भरपूर त्रास देते, त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतो। त्यामुळे आम्हाला कर्करोग म्हणजे श्वासनाचा त्रास होतोय। आता हे पित्री कापण्याला आपल्या पोळ्यात बघायचं असतं, लोकांचं पोळ्याला लय तक्रार सगळ्यांची आहे, त्याच्यामुळे इथं कोण मनावर कोण घेत नाही। त्याचा आम्ही एकटं कसं जाऊ शकणार तिकडे? बघ्यातलं जाते, इथं बघ्यातलं पडते दुकान सगळ्याचं याच्यात। आता भजी मला वडं म्हणा इथं लोकांच्या सगळ्या धाकटीने सगळ्या बघ्यात पडतोय, त्याच्यामुळे पण लोक मनावर घेते नाही। ते बघ्यात कोणाचं डोळं बघा कसं आमचं खराब झालं की सगळं तरी जमते चांगलं ते बघ्यात पडते। कारखान्याचा त्रास, धुराचा त्रास नसून धुरापेक्षा बघ्याचा त्रास जास्त आहे। आणि बघ्या सकाळपासून ते दुपारपर्यंत चालू असते, दुपारी 3 वाजेपर्यंत चालू असते बघ्यात। वाऱ्यानं सगळा रस्त्यावरच येते, डोळ्यात जाते, नाकात जाते, घशात जाते। आम्ही तरी कारखाना संपेपर्यंत मास्क लावूनच असतो आणि तयार करून घेऊन ते काम लवकरात लवकर जल संपाच्या आत कसं चालू करता येईल हे आपण प्रयत्न करणार। भूपाळी रामपारी दिशा नाही उजळल्या अल गोकुळ
लई भारी, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची.